मिनिटं आम्हाला भेटण्यासाठी आपण चर्चा करू असं पोलीस या ठिकाणी म्हणतायत। मात्र आंदोलन उत्स्फूर्तपणे आहे, कोणाच्याही नेतृत्वामध्ये आंदोलन नाही, त्यामुळे संवाद नेमका कोणाची साधायचा असा प्रश्न पोलिसांसमोर देखील आहे। इथे वारंवार पोलीस आवाहन करतात, तुमच्यामध्ये 10 लोक या, आपण या संदर्भामध्ये बोलू, आंदोलन थांबवा, थोडंसं बाजूला हवा अशी विनंती पोलिसांकडून वारंवार केली जाते। मात्र आता पुन्हा आपण पाहतो की बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पुन्हा एकदा आंदोलकांची संख्या वाढलेली आहे। ट्रॅकवरच अजूनही आंदोलन ठाण मांडून आहे। पण दिवसभर जरी अशी चर्चा केली तरी यातून काही तोडगा निघणार नाही, यातून काही मार्ग निघणार नाही। त्यामुळे जे आंदोलक आहेत त्यातून 10 जणांचं शिष्टमंडळ तयार करा, म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल आणि त्यातून काहीतरी एका निष्कर्षावर आपण मार्ग काढता येईल अशी मागणी, अशी विनंती पोलीस आंदोलकांना वारंवार करतायत। पण याबद्दल आंदोलकांमध्येच मतांतर बघायला मिळतात। शिष्टमंडळ तयार करण्यास आंदोलक देखील नकार देत आहेत। त्यामुळे आंदोलक सहमती दर्शवतात का, पोलिसांच्या विनंतीला मान देतात का, हे आता बघावं लागेल, कारण त्यानंतर काही तोडगा यातून निघू शकेल। गेल्या 3-4 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे। लोकल सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे। त्याचबरोबर एक्सप्रेस ट्रेन ज्या आहेत त्यांचा देखील वेळापत्रक कोलमडलेला आहे आणि त्यामुळेच ट्रॅक रिकामा करण्यासाठी म्हणून पोलिसांकडून वारंवार विनंती केली जाते। तर या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी आता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेत आणि या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी आता SIT स्थापन करण्यात येणार आहे। तर पोलिसांनी आवाहन केल्याप्रमाणे काही महिला ज्या आहेत त्या पोलिसांबरोबर चर्चेसाठी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। पोलीस या महिलांशी या ठिकाणी चर्चा करतायत। पोलिसांनी जे मगाशी आवाहन केलं की तुमच्यातले 10 जण या ठिकाणी या, आपण चर्चा करूया, तर या आंदोलनामधल्या जवळपास 10 महिला ज्या आहेत त्या आता पोलिसांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची आता SIT चौकशी होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। शाळेतल्या देखील क्लास टीचर, असिस्टंट टीचर, मुख्याध्यापिका आणि 2 सेविका यांच्यावर कारवाई झाली। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणामध्ये SIT स्थापन करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे पोलिसांकडून आंदोलकांना या ठिकाणी समजूत त्यांची काढण्याचा प्रयत्न केला जातो। शांत बसा, आपण बोलूया ना, आपण त्यासाठी झालो ना एकत्र इथे। आमची मागणी आहे, जो कोणी आरोपी आहे त्याला पब्लिक हात जोडून विनंती आहे, खूप गंभीर हे आहे, असं होऊ शकतं साहेब। बाकीच्या स्टेटमध्ये जर ऍक्शन घेऊ शकतात, आपल्या स्टेटमध्ये ऍक्शन का नाही घेऊ आपण बोलू ना, ऐकतो ना, एक ऐकतो मागणी त्यांची, एक मागणी ऐकतोय ना आता, सांगा ना तुम्ही एक मागणी सांगा। विचारा ताई, एक विचारा, ती आता फाशीबद्दल बोलतात, त्याच्यानंतर एक बोला। एवढी सोपी शिक्षा, एवढी सोपी शिक्षा आमच्यामध्ये आणा, आम्ही आहे, आम्ही त्याला आपण 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका। आपण भारतात राहतो, ऐका आपण आरोपीला सोडून द्या, काही शिक्षा करू नका, पण त्याला सोडून द्या। ते काय करणार? त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात देऊन, आणि आम्हाला त्याला सोडूनही देता येत नाही। ह्या ऐका, भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, सगळ्या गोष्टी कायद्याने होतील। बघा, महिला अधिकारी ACP तपास करेल, महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील, महिला आणि यांच्या जजेस समोर आम्ही केस चालवू, जेणेकरून आरोपीला आमचा PT पण महिला राहील आणि 3 महिन्याच्या आत हे सगळं होईल। तुम्ही थोडंसं दादा शांत असं शाळेत जायचं, आम्ही काय करायचं? आमच्या पण मुली शाळेत जायचे, तू द्या। आम्ही सांगितलं झालं पाहिजे सर, ऐका ना, मेडिकल नाही घेतली, रिपोर्ट आले का? रिपोर्ट आले का?
ऐकायला मी बोलतो ना, एक बोलतोय ना. अशी विनंती जिथे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी इथे यावे, आमची मागणी पूर्ण करावी. ऐका ना, अत्याचार झालेला आहे, आमची एवढी इच्छा आहे. या ठिकाणी मगाचपासून पोलिस जे आहेत ते विनंती करताय. आम्ही पण सकाळपासूनच विनंती करतोय, आमच्या विनंत्या नाही झालेल्या. एकनाथ शिंदेने इथे यावं, आमची अशी इच्छा आहे. आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करतोय साहेब की याचा मेडिकलचा रिपोर्ट यायला एवढा उशीर का लावला. पोलिसांनी स्वतः लक्ष घालून याचे रिपोर्ट लवकरात लवकर मागवून ताबडतोब चार्जशीट फाईल करून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवायला पाहिजे. एवढ्या लोकांना आंदोलन करायची गरजच नव्हती. तुम्ही लोकांकडनं झालं नाहीये. या ठिकाणी मेडिकल चेकअप करायचं सांगितलं. आपण काय काय 2 मिनिटं. एक मिनिट पोलिस सांगतात काय काय तुम्ही ह्याच्यामध्ये आपण ऐका, पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे? पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपीला अटक केलेला आहे, मेडिकल केलेलं आहे. ज्या लोकांच्या ज्यांच्याकडे जे निष्पन्न होतील त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कारवाई करून लवकरात लवकर चार्जशीट करू, त्याला फास्ट ट्रॅकमध्ये घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण एकदम चांगला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा असला अशा रीतीने करून आपण त्याला शिक्षा मिळेल. अशी डायरेक्ट कोणाला ताब्यात देता येत नाही ना कुठलं. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कायद्याचं राज्य. फास्टॅगमध्ये ते गुन्हा दाखल करू बोलतात, काय नेमकी तुमची आमचं म्हणणं आहे, तुम्ही अजून म्हणताय की अजून रिपोर्ट आलेले नाहीयेत. मेडिकल रिपोर्ट असं बोललेलो नाही. रिपोर्ट आलेत का? रिपोर्ट आलेत का? आता तुम्ही चार्ज घेतला, तुमच्यासमोरून बोललो. आता 2 मिनिटं थांबा, तुम्हाला ते पण सांगतो. त्यांच्याशी संवाद या ठिकाणी झालेला आहे. पोलिसांनी जसं म्हटलं की 10 लोकांचं शिष्टमंडळ या, आपण चर्चा करू. त्याप्रमाणे काही महिला, खरं तर काही आई ज्या आहेत त्या पोलिसांशी या ठिकाणी बोलतायत. आमची मुलं सुरक्षित कशी राहतील असा सवाल त्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आमचे प्रॉब्लेम समजून घ्यावेत. आज महिला कुठल्या विश्वासावर शाळेमध्ये मुलींना पाठवणार? कुठल्या विश्वासावर पाठवणार? पोलीस यंत्रणा पण इथे काही काम करत नाहीये. पोलीस यंत्रणा पण काम करत नाही. बदलापूर पोलीस यंत्रणा काही कामाची नाही, अजिबात कामाची नाही. कुठल्या त्याच्यात नाहीये, कुठल्या त्याच्यात महिला कुठल्या त्याच्यात सहकार्य करत नाही. बदलापूर पोलीस ठाण्यामधले कुठलेही पोलीस अधिकारी कुठल्याच मॅटरमध्ये काही सहकार्य करत नाहीत आणि बाकी कारवाई तर खूप लांब अजिबात करत नाही, अजिबात नाही करत. आणि हा तर खूप सेन्सिटिव्ह विषय, हा खूप सेन्सिटिव्ह विषय. अधिकाऱ्याला पण तुम्ही त्या अधिकाऱ्याची पण बदली केलेली आहे. त्या अधिकाऱ्याची बदली केली. पूर्वी घटना घडलेली आहे. या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी खांडणी